नमस्कार सर्वांना. माझं नाव श्याम पुरुषोत्तम जायले आहे. मी मूळचा अकोला जिल्ह्याचा आहे. एक आपण म्हणतो की जेव्हा तुम्ही रिझल्ट पेक्षा जास्त प्रोसेसवर लक्ष देता, प्रोसेस तुम्ही ऑनेस्टली करता, त्या गोष्टीचं फळ मला कुठे ना कुठे भेटलं. अवघ्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत माझी ती एक्झाम क्रॅक झाली आणि माझा पहिला जॉब AR 362 SGPJ लखनौ मध्ये मी सिलेक्ट. नागपूर डिव्हिजन मधनं माझा रँक 12 रँक होता माझा CHO ला. ज्युनियरचा पण एक्झाम पेपर होता, तो पण दिला आणि तो पण चांगल्यारीत्या एक्झाम माझी सॉल्व्ह झाली ती. ठीक होतं सर एक्झाम क्लिअर करण्यापर्यंत. अख्खं तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट सोडून स्टेट गव्हर्नमेंट मध्ये आलाय. कुठलाही नर्सिंग ऍस्पिरंट राहू द्या, त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंट क्रॅक झालं की तो सोडून येणार नाही. तो असं म्हणणार नाही की मला सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर जमणारच नाही मला ते. जमणार. त्यासाठी काहीही म्हटलं तरी तुम्ही फॅमिली ग्राउंडेड असले पाहिजे, फॅमिली तुमच्या सोबत असली पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही जे म्हणता की मला फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा मेंटल स्टॅबिलिटी आली, ती खऱ्या दृष्ट्याने तेव्हा भेटते जेव्हा तुमच्यासोबत सगळे तुमचे लोक प्लस तुम्ही सर्व्हिस किंवा जॉब करू. त्यासाठी तुम्ही जॉब कुठेही करा, तुम्हाला अटमोस्ट एका पॉइंटला असं वाटेल की आपलं सराउंडिंग कुठे ना कुठे आपल्या गोष्टी, आपल्या डेली लाईफ शेड्यूल किंवा आपलं करिअर अफेक्ट करतो. बरोबर. त्या गोष्टी तुम्हाला पहिले वाटणार. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला प्रायोरिटी देत असाल, प्लस फायनान्शियल स्टॅबिलिटी पण तुमची प्रायोरिटी असेल, तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट सारखा सुवर्ण संधीला जॉब कुठलाच नाही. नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोच. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला असे काही लोक मिळतात की ते फक्त सिनियर नसतात, तर ते आपल्या आयुष्यात एक मार्गदर्शक दीपस्तंभ बनतात. असे एक दीपस्तंभ म्हणजेच आमचे सिनियर श्याम सर आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. जिथे नर्सिंग मध्ये यश मिळवणं आव्हान असते, अशा आव्हानामध्ये सरांनी 1 नव्हे 2 नव्हे तर अशा अनेक स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवलेलं आहे. SGPJ लखनौ मध्ये ऑल रँक 362, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर महाराष्ट्र नागपूर डिव्हिजन मध्ये रँक 12 आणि DMA सारख्या एक्झाम मध्ये सहजरित्या त्यांनी यश मिळवलेलं आहे. असा भरघोस अनुभव घेऊन आपल्या समोर आज श्याम सर आपल्याला मार्गदर्शन आणि चर्चेसाठी आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. तर विथ मेडिकोज वर श्याम सरांचं खूप खूप स्वागत. नमस्कार सर्वांना, सर्व सबस्क्रायबर्सला आणि विथ मेडिकोजच्या सर्व टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो. मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी सर्वांचा, तुमच्या टीमचा, तुमच्या कोर टीमचा आभारी. धन्यवाद सर. सर, सर्वात आधी आम्हाला तुमच्या शब्दातून आम्हाला तुमचा परिचय घ्यायचा आहे. नाव तर शुभमने सांगितलंच आहे, पण मी माझं परत एक फॉर्मल इंट्रोडक्शन जे असतं ते देतो. माझं नाव श्याम पुरुषोत्तम जायले आहे. मी मूळचा अकोला जिल्ह्याचा आहे आणि माझं 10वी 12वी अकोल्यातच झालेलं. ग्रॅज्युएशन त्या जागेवर, ज्या मातीवर आम्ही शूट करतोय, JMC नागपूर या लोकेशन मध्ये, तिथलंच माझं ग्रॅज्युएशन आहे. आणि ग्रॅज्युएशन नंतर पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला चर्चा करून शेअर करू. बिलकुल सर. सर, तुम्हाला या नर्सिंग क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली? 11वी ते 12वी या फेज मध्ये नर्सिंग हा माझ्यासाठी अननोन प्रोफेशन होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण की प्रत्येक जण, एक ट्रेंड चालू झाला होता की 11वी 12वी ज्याला मेडिकल मध्ये जायचंय तो फक्त MBBS असतो, MBBS चीच प्रिपरेशन. पण काय होतं माहितीये का, कधी कधी मी ज्या सोसायटी मध्ये राहत होतो तिथे माझे नेबरर होत्या, बोडे काकू म्हणून आहे त्यांचं नाव. तर त्या परिचर्या विभागात कार्यरत होत्या, त्या इन्चार्ज होत्या GMC अकोल्याला. तर त्यांचं पर्सनॅलिटी, त्यांचं बिल्डअप बघून, त्यांचं बिहेवियर बघून, त्यांचं वे ऑफ गिव्हिंग केअर किंवा हे, मी त्यांच्यासोबत हॉस्पिटल पण गेलोय. बरोबर. त्या सगळ्या गोष्टी बघून मला कळलं की नाही, हे पण एक प्रोफेशन आहे. बरोबर. की जिथे आपल्याला भरपूर स्कोप आहे. बरोबर. इन मेडिकल प्रोफेशन, ते आपण स्वतःला किंवा स्वतःच्या स्किल्सला अपग्रेड आणि एक्सप्लोर करू शकतो त्या. बरोबर. आणि नंतर मग 12th नंतर जेव्हा नीट एक्झाम दिली, त्यानंतर राऊंड्स मध्ये नर्सिंग बद्दल, काउन्सिलिंग मध्ये नर्सिंग बद्दल थोडंफार समजलं. तर त्या गोष्टी कुठेतरी मला मोटिवेट केल्या त्या गोष्टींनी की मी नर्सिंग क्षेत्राकडे पण वळू शकतो. बरोबर आहे. तर हे सर्व तर ठीक आहे, परंतु आई वडील टीचर आहेत, तर असं कधी मनात आलं नाही का की नाही बाबा आई वडील टीचर आहेत, त्यांना बघून टीचर व्हायचं आहे? माझ्यासाठी लहानपणापासून असं काही बर्डनाइज मी डोक्याला केलं नव्हतं किंवा माझ्या आईबाबांनी पण केलं नव्हतं की नाही, तुला लहानपणापासून तुला हेच बनायचंय किंवा याच गोष्टीमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट कर. फक्त व्हायचं असं की जेव्हा मी बाबांबरोबर कॉलेजमध्ये जायचो, बाबा लेक्चरर होते आणि आई जिल्हा परिषद शिक्षिका होती, मग नंतर मुख्याध्यापक झाली. त्यांच्यासोबत जेव्हा जायचो तेव्हा त्यांचा जो सेवाभावाची जी वृत्ती आहे ती मी लहानपणापासून ऑब्झर्व केली. बरोबर. की जी गोरगरिबांपासनं
किंवा जे बरोबर. सामान्य जनता आहे त्यांना तुम्ही जे अवेलेबल रिसोर्सेस जे सिटीज मध्ये आहेत ते तुम्ही त्यांना त्यांच्या ग्रास रूट लेवल पर्यंत कसे त्यांना अवेलेबल करून देता. बरोबर त्यानंतर तुमची वृत्ती कशी आहे समोरच्या बद्दल, आपण ज्याला इंग्लिशमध्ये इंटेन्शन्स म्हणतो, बरोबर ते किती प्युअर इंटेन्शन्स आहेत. त्या गोष्टी मला कुठे ना कुठे लहानपणापासून माझ्या डोक्यात एक म्हणजे घर केलं त्या गोष्टींनी. आणि त्याच घर केलेल्या गोष्टींचं स्वरूप मी सध्या आता माझ्या प्रोफेशन मध्ये उतरवतो आहे असं मला बरोबर. आणि या सर्व गोष्टीचा अवश्य आमच्या पेशंटला फायदा होणारच आहे. बिलकुल बिलकुल होतोच. तर आपण आपल्या मेन टॉपिक वर येऊया. तर तुम्ही जी पहिली सरकारी नोकरी मिळवली आहे ती कुठली होती? सगळ्यात पहिले तर आधी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन मी जवळपास 1 वर्ष गॅप घेतला. बरोबर. प्रिपेअर काहीच नाही केलं. पण नंतर मग असं रिअलाइज झालं की कुठे ना कुठे एक मेंटल स्टॅबिलिटी म्हण, फायनान्शियल स्टॅबिलिटी म्हण येणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मग त्यानंतर असं समजलं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरपूर परीक्षा आहेत. बरोबर. त्यात नेमकी मी जसा अभ्यास स्टार्ट केला होता नेमकी तेव्हा SGPGI संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट लखनौ या परीक्षेचा, या इन्स्टिट्यूटचा फॉर्म निघालेला. तर मला असं वाटलं की ठीक आहे, लखनौ आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, पण लखनौ जरी असलं तरी आपण अनुभवासाठी का होईना आपण पेपर देऊ शकतो, एक्झाम देऊ शकतो, एक्झामला बसू शकतो, जेणेकरून आपल्याला अनुभव येईल सेंट्रल लेवलचे पेपर्स कसे असतात. तर त्यासाठी मी फॉर्म फिलअप केला. पहिलीच माझी एक्झाम, पहिलंच प्रिपरेशन, पूर्ण प्रिपरेशन पण नव्हतं झालं. पण एक आपण म्हणतो की जेव्हा तुम्ही रिझल्ट पेक्षा जास्त प्रोसेसवर लक्ष देता, प्रोसेस तुम्ही ऑनेस्टली करता, त्या गोष्टीचं फळ मला कुठे ना कुठे भेटलं. अवघ्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत माझी ती एक्झाम क्रॅक झाली आणि माझा पहिला जॉब AR 362 SGPGI लखनौ मध्ये मी सिलेक्ट झालो. कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि सर, ज्यावेळेस तुम्ही SGPGI लखनौचा फॉर्म भरला त्यावेळेस तर तिथं कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्राचं लागू नाही झालं ना, तुम्हाला तो ओपन मधून कॉम्प्लीट करावं लागलं ना? हा, कारण की बऱ्याचशा नॉर्थ साईडच्या सेंट्रल एक्झाम्स होतात. त्या सेंट्रल एक्झाम्सचा किंवा स्टेटचा एक रूल आहे की जेवढे कॅटेगराइज्ड रिझर्वेशन्स असतात एक्झामसाठी, त्या एक्झाम्स मध्ये त्या पर्टिक्युलर स्टेटचं डोमेसाईल लागणं हे आवश्यक आहे. अदरवाइज यू आर नॉट इलिजिबल फॉर दॅट कॅटेगरी वाईज रिझर्वेशन. तर माझ्यासाठी मला त्या गोष्टी नंतर समजल्या की मी ओपन कॅटेगरीमध्येच इलिजिबल आहे त्या परीक्षेसाठी. तर ती परीक्षा देताना असं झालं की ठीक आहे, जरी 400-450 जागा ओपनच्याच होत्या आणि कॉम्पिट पूर्ण ऑल इंडिया करत होते, पण कुठे ना कुठे मेंटॅलिटी ही होती किंवा सिलेक्शन होईल नाही होईल त्या गोष्टी मॅटर नाही करत. बरोबर. पण तुम्ही एक अनुभवास पात्र ठरता, एक अनुभव तुम्ही घेऊ शकता एका एक्झामचा. बरोबर. त्या गोष्टीसाठी तो प्रयत्न होता. तर जसं तुम्ही सांगितलं 400-450 जागा होते, तर मग या 400-450 जागांसाठी तुम्ही ज्यावेळेस कॉम्पिट केलं त्यावेळेस तुमचा अप्रोच कसा होता एक्झामसाठी? ऍक्च्युली तसं जर पाहिलं गेलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटची मी पहिली एक्झाम अशी होतो जी अपियर होणार होती. त्यामुळे माइंडसेट आणि प्रेशर जे असतं ते प्रचंड प्रेशर असतं. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची कॉम्पिटिशन म्हटलं म्हणजे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्येच भरपूर कॉम्पिटिशन आहे. आपले ग्रॅज्युएटीज किंवा जे डिप्लोमा झालेले आहेत, JNM डिप्लोमाज, तेच भरपूर प्रमाणात आहेत. आणि तसा जर विचार केला तर सेंट्रलचं कॉम्पिटिशन जवळपास 10 टाइम्स to 15 टाइम्स जास्त आहे. बरोबर आहे. त्या गोष्टीचा विचार तेव्हा नाही आला, कारण की मी अजूनपर्यंतही त्या कॉम्पिटिशनच्या विश्वात पूर्णपणे उतरलेलो नव्हतो. बरोबर. पण जो स्ट्रेस असतो, जो स्ट्रेस सोक करण्याची एक पेशन्स जे असतं आपल्याला, जे आतमध्ये असतं, त्या पेशन्सवर तुम्ही जर वर्क केलं, तेच मी त्यावेळेस केलं. जसं की माहिती होतं मला की मला 400 जागा आहेत. बरोबर. मला त्या 400 जागांमध्ये मला माझी सीट काढायची आहे. कॉम्पिट करायला भरपूर जण असतील, थाउजंड्स ऑफ कॉम्पिटिटर्स असतील, पण त्या गोष्टी अफेक्ट नाही करत जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा विचार नाही करत. कारण की तुम्ही जर पहिलेच एक्झामच्या आधीपासून विचार करत गेला की माझा नंबर लागणार की नाही, 400 जागा आहे, तर ते पॉसिबलच होणार नाही. कारण की तुम्ही ऑलरेडी त्या गोष्टीचा स्ट्रेस घेऊन तुमचा माइंड ब्लॉक केलेला आहे. त्यापेक्षा तुम्ही जे करताय, जे प्रोसेस तुम्ही करताय, जो अभ्यास तुम्ही करताय, तो जर तुम्ही प्रामाणिकपणे केला, तर मला नाही असं वाटत की तुमच्यासाठी कुठलीही सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम राहो, स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम राहो, ती क्रॅक करणं जास्त कठीण जाईल. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही सांगितलंय तुमचे 2 अप्रोच होते, एक तर पॉझिटिव्ह वेने पाहिलं आणि एक प्रामाणिकपणे. कारण तेच पॉझिटिव्ह वेने जर जेवढा आपण विचार केला ना, तर ज्या गोष्टी आपल्यापासून होत नाहीत त्या सहज होऊन जातात, आपल्याला माहिती पडत. पण तेच जर तुम्ही निगेटिव्हिटीने त्या गोष्टी घेत बसलात तर त्यांनी थॉट ब्लॉक होतो, दुसरं काहीच नाही. आणि मी त्यावेळेस त्याच गोष्टी केल्या. मी माझ्या अनुभवावरनं सांगतो की मी विचार नाही केला, निगेटिव्ह मार्किंग आहे, सीट्स कमी आहेत, डझंट मॅटर. तुम्ही फक्त जे करताय, जे करत आलाय आधीपासून, सिम्पल वेनी ते
पुट फोर्थ करायचं, बरोबर तो प्रयत्न रोज चालू द्यायचा, फक्त प्रामाणिकपणे. बरोबर. त्याचं तुम्हाला फळ आवश्यक. तर जसं तुम्ही सांगितलं निगेटिव्ह मार्किंग एक्झाम मध्ये होती, बरोबर. तर एक्झामला जाण्याच्या आधी काय अप्रोच होता की नाही मला जो एक्झाम आहे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 50% सॉल्व्ह करायचे, 85% क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, असा काही तुमचा माइंडसेट होता का आधी? हा प्रश्न जरा ट्रिकी आहे, कारण की इथे प्रत्येकाचा अप्रोच हा डिफरंट आहे. भरपूर जण परीक्षा देतात, प्रत्येकाचा अप्रोच हा डिफरंट राहतो. पण मी माझा अप्रोच तुम्हाला शेअर करतो की त्या एक्झामच्या वेळेस मी हा विचार नव्हता केला. एक्झाम हॉलच्या आधी मी जाईल आणि मी फक्त 60च अटेम्प्ट करेन. म्हणजे बरोबर. तुमच्या अगोदर तुम्ही बसलेले आहेत जेवायला, तुमच्या समोर ताट यायचंय, तुम्हाला माहिती नाही पदार्थ कुठले आहेत, आणि तुम्ही पहिल्यापासूनच डिसाईड करताय नाही मी अर्धीच पूर्णाची पोळी घेईन. हे काही बरोबर नाही. बरोबर. माझ्या हिशोबाने मी हेच ठरवलं होतं की जेव्हा जशी सिच्युएशन समोर येईल तसं मी त्याला फेस करेन, स्टेप बाय स्टेप, बरोबर प्रेझेंटली, बरोबर आहे सर. सरळ गोष्ट. तर एक्झाम हॉलमध्ये बसेपर्यंत जोपर्यंत मला फर्स्ट क्वेश्चन जोपर्यंत मला डिस्प्ले झाला नाही, बरोबर, तोपर्यंत मी या गोष्टीचा विचार नाही केला की निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून मी पहिलेपासूनच माझा हात आवरेल किंवा लिमिटमध्ये प्रश्न सॉल्व्ह करेल. डिपेंड करतो पेपर कसा आहे. बरोबर. तुमचा पेपर जर इझी गोईंग असला, तुम्हाला स्वतःला वन लाईनर्स किंवा ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न येत आहेत, बरोबर, तर ऑब्विस आहे तुम्ही जास्त अटेम्प्ट कराल, तुम्ही या गोष्टीचा विचार करणार नाही की निगेटिव्ह मार्किंग. बरोबर आहे. पण तेच जर प्रश्न हार्ड असला किंवा पेपर एक्झाम पॅटर्न थोडासा डिफिकल्ट असला, तर तुम्ही ऑलरेडी तुमचा माइंडसेट तोच होऊन जातो की जेवढे कमी अटेम्प्ट करू, बरोबर, फक्त अॅक्युरेसीने अटेम्प्ट करू, त्यावर जास्त आपला भर राहतो. बरोबर. तर तोच माझा विचार होता की जे प्रेझेंट मध्ये आपल्या समोर येत आहे त्याला बरोबर. तुम्ही फेस करा. तुम्ही प्री डिसाइडेड अप्रोच नका करू बरोबर आहे. की मला एवढे सॉल्व्ह करायचे तेवढेच. एक्झामच्या आधी अवश्य हा जो तुम्ही सांगितलाय तसा पॉझिटिव्ह माइंडसेट असायला हवा आणि तो असायलाच हवा. सर हे सर्व ठीक आहे, तुम्ही एसजीपीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे ती क्लिअर केली, त्यानंतर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम पण क्लिअर केल्या असं ऐकलंय. त्यानंतर सीएचओची एक्झाम झाली. सीएचओ नंतर पाठोपाठ DMER ची पण एक्झाम झाली. या 2 एक्झाम देण्याचं कारण असं की मी ठरवलं होतं अभ्यास चालू करताना की माझा अभ्यास चालू असण्याच्या कालावधीत कुठलीही एक्झाम आहे, मग ती पॉंडिचेरीची का असो, बरोबर आहे, जरी ते आपल्या दूर असलं तरी लोकॅलिटीज मध्ये, तरी मी ती एक्झाम देणार. बरोबर. कारण की माझ्यासाठी अप्रोच हा नव्हता की मला प्रत्येक एक्झाम क्रॅक करून लागायचं. बरोबर. माझ्यासाठी अप्रोच हा होता की मी त्या एक्झामचा अनुभव घेऊ शकलो पाहिजे. बरोबर. कसा पेपर येतो, बरोबर. पेपरचे पॅटर्न्स कसे असतात, क्वेश्चनचे टाइप्स कसे असतात, त्यानंतर कुठल्या युनिव्हर्सिटीची किंवा इन्स्टिट्यूटची काय एक्झाम लेवल पॅटर्न आहे, त्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या. आणि त्यासाठी मी एक्सपिरियन्स मोडवर ते पेपर देतले. लगेच सीएचओचा पेपर आला. सीएचओच्या पेपरसाठी मला असं वाटतं की मी जे ऑनगोईंग पहिल्या दिवसापासून अभ्यास करत होतो, मी काही वेगळं केलं नाही. त्याच एक्झाम पॅटर्न मध्ये, त्याच स्टडी पॅटर्न मध्ये तो स्टडी करत गेलो. आणि लकीली म्हणा किंवा माझ्या मेहनतीचं फळ म्हणा मला भेटलं. नागपूर डिव्हिजन मधनं माझा रँक 12 रँक होता माझा सीएचओला. ही पण एक एक्झाम क्रॅक झाली. आणि सिलेक्शन प्रोसिजर थोडीशी सेंट्रल गव्हर्नमेंटची लांबते, ॲज इन लवकर सिलेक्शन प्रोसिजर होत नाही. तर त्या कालावधीत माझा DMERचा पण एक्झाम पेपर होता, तो पण दिला आणि तो पण चांगल्यारीत्या एक्झाम माझी सॉल्व्ह झाली ती. तर असा काही SGPच्या नंतर मला दोन एक्झाम मिळाल्या. बरोबर सर. इथपर्यंत जर ठीक होतं सर एक्झाम क्लिअर करण्यापर्यंत. अख्खं तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट सोडून स्टेट गव्हर्नमेंट मध्ये आला, हे कसं का? यामागे काय रिझन होतं? आता यासाठी माझा अप्रोच असा होता की सगळ्यात आधी कोणीही कुठलाही नर्सिंग ऍस्पिरंट राहू द्या, त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंट क्रॅक झालं की तो सोडून येणार नाही. तो असं म्हणणार नाही की मला सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर जमणारच नाही, मला ते जमणारच नाही. कारण की ऑब्विस आहे कॉम्पिटिशन एवढी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला की सगळ्यात पहिले नंबर लागणं अवघड आहे. बरोबर आहे. आणि नंबर लागल्यानंतर तुम्ही ती गोष्ट सॅक्रिफाईस करून तुम्ही त्याच्यापेक्षा खालच्या लेवलला, खालच्या लेवल नाही म्हणतायत पण त्याच्यापेक्षा टर्शरी लेवलला तुम्ही जर टर्शरी नाही, त्याच्यापेक्षा प्रायमरी लेवलला जर ग्रेडेड चेंज होतं ना, त्या गोष्टीला जर तुम्ही जाऊन तुम्ही तुमची सर्व्हिस देत आहात तर ते कुठे ना कुठे मेंटली तुम्हाला अनस्टेबल करतं. बरोबर. पण त्या गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाचा तो असतो म्हणजे तुमची प्रायोरिटी. बरोबर. प्रायोरिटी काय आहे? मला ते सोडायसाठी मला घरच्यांनी मला भरपूर कन्व्हिन्स केलं. माझ्या आईने मला कन्व्हिन्स केलं, ताईने कन्व्हिन्स केलं, बाबांनी पण कन्व्हिन्स केलं की तुमच्यासाठी काहीही म्हटलं तरी तुम्ही फॅमिली ग्राउंडेड असले पाहिजे, फॅमिली तुमच्या सोबत असली पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही जे म्हणता की मला फायनान्शियल स्टॅबिलिटी आली किंवा मेंटल स्टॅबिलिटी आली, ती खऱ्या दृष्ट्याने तेव्हा भेटते जेव्हा तुमच्यासोबत सगळे तुमचे लोक
प्लस तुम्ही सर्व्हिस किंवा जॉब देता. बरोबर. ह्या गोष्टी मला तेव्हा पचणाऱ्या नव्हत्या. बरोबर. कारण ऑब्व्हियसली मी सेंट्रल गव्हर्नमेंटला मी रँक चांगला आला होता, मी रँक होल्डर होतो आणि मी तिथे जॉईन केलंही होतं. पण कुठे ना कुठे एक असं असतं की एक सॉफ्ट कॉर्नर आपल्याला घरच्यांबद्दल असतो आणि शेवटी प्लेससाठी पण एक सॉफ्ट कॉर्नर असतो. कारण की सगळ्या सबस्क्रायबर्सला व्ह्युअर्सला मी सांगेल एक गोष्ट की तुमच्यासाठी तुम्ही जॉब कुठेही करा, तुम्हाला अटमोस्ट एका पॉइंटला असं वाटेल की आपलं सराउंडिंग कुठे ना कुठे आपल्या गोष्टी, आपल्या डेली लाईफ शेड्यूल किंवा आपलं करिअर अफेक्ट करतो. बरोबर. त्या गोष्टी तुम्हाला पहिले वाटणार नाही. तुम्ही बरोबर. सहजरित्या महाराष्ट्रातून दिल्लीला जॉबला जाल, बरोबर. तुम्ही राजस्थानला जॉबला जाल, तुम्ही बिहारला जॉबला जाल, कुठेही जॉबला जाल, तुम्ही 2-3 वर्ष तिथे सेटल व्हाल. बरोबर. पण तुम्हाला एक ना एक वेळ अशी येईल तुम्हाला जाणवेल की नाही, कुठे ना कुठे आपले लोक असणं गरजेचं आहे. बरोबर. कुठे ना कुठे तो लाईफचा जो आपण म्हणतो जो बरोबर. मसाला जो आहे बरोबर. आपल्या लोकॅलिटीमध्ये भेटतो. बरोबर. आणि लाईफ इज ऑल अबाउट दिस थिंग्स. बरोबर. फक्त जॉब आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी मॅटर बरोबर. नाहीत करत एका level. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी तेव्हा जबरदस्ती विचार केलेला आहे. बरोबर. पूर्णपणे म्हणजे असं मी रेडी नव्हतो, कन्व्हिन्स नव्हतो. बरोबर. पण त्या गोष्टींचं मी आता ईश्वराला खूप खूप धन्यवाद देईल की मला बरोबर. सद्बुद्धी दिली. आणि बरोबर. मी सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मला मिळूनही मी स्टेट गव्हर्नमेंटला आलो. आणि त्या गोष्टीचा मला भरपूर माझ्या परिवाराला मला एक वेगळं सुख अनुभवायला मिळतंय. बरोबर. त्यामुळेच मी तुमच्या समोर. बरोबर. 100%. तर तुमच्या नजरेतून कुठली जॉब बेस्ट वाटते हो तुम्हाला, सेंट्रल गव्हर्नमेंट की स्टेट गव्हर्नमेंट? माझ्या नजरेतून विचारायला गेलं तर थोडेसे कॉन्ट्राडिक्टिंग उत्तर घेतली. पण असो, माझा व्ह्यू आहे असा, भरपूर जणांचा व्ह्यू असेल किंवा असंच काही युनिव्हर्सल फॅक्ट आहे असं नाहीये. पण मी माझा व्ह्यू तुम्हाला शेअर करतो. मला असं वाटतं की एका अपब्रिंगिंग फ्युचर जो कुठल्या फॅमिलीचं कोणी डॉमिनन्स क्रिएट करतो, त्याचं फ्युचर बनवतो, त्याचं करिअर बनवतो, त्याच्या फॅमिलीला एक चांगली लाईफ देण्यात आहे, त्याच्यासाठी प्रायोरिटी काय असावी हा प्रश्न त्यांनी स्वतःला पहिले विचारायला पाहिजे. तुमच्यासाठी प्रायोरिटी काय आहे? तुमच्यासाठी प्रायोरिटी पैसा आहे, तुमच्यासाठी प्रायोरिटी तुमची फॅमिली आहे आणि पैसा दोन्ही आहे. कारण की जर पैसा असेल तर तुम्ही फॅमिलीला कुठे ना कुठे त्याच जागी सोडून तुम्हाला मूव्ह ऑन व्हावं लागेल, तुम्हाला मायग्रेट व्हावं लागेल. हे तर सत्य आहे. कारण की आपण असंच एक्झाम्पल घेतलं, आपल्या महाराष्ट्रातच एक्झाम्पल घेतलं तर महाराष्ट्राला सेंट्रल गव्हर्नमेंटची एम्सची बॉडी फक्त एकच आहे आणि एम्स नागपूर. आणि जर सेंट्रल जॉब साठी जर आपण म्हटलो की आपण मी प्रिपेअर करतोय तर त्यासाठी नॉर्सेटच एक अशी एक्झाम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी वर्षातून 2दा येते. बाकीच्या एक्झामचा टाइम हा व्हेरिएबल टाइम. बरोबर. एक डेफिनेट टाइमला त्यांचे पेपर्स येत नाहीत किंवा त्यांचे नोटिफिकेशन येत नाही. मग राहिला प्रश्न त्या गोष्टीचा, तर जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला प्रायोरिटी देत असाल प्लस फायनान्शियल स्टॅबिलिटी पण तुमची प्रायोरिटी असेल तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट सारखा सुवर्ण संधीला जॉब कुठलाच नाही. गोष्ट लक्षात ठेवा, परत ऐका वाटल्यास रिवाइंड होईल की जर फॅमिली आणि पैसा दोन्हीही प्रायोरिटी असेल प्लस या गोष्टीत मी अजून एक गोष्ट ऍड ऑन करेन की तुम्हाला आयुष्य एक व्यवस्थित आयुष्य, छान सुंदर आयुष्य जगायचं तर तुमच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट पेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी मला नाही वाटत की ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठे असेल. पर्टिक्युलर स्टेटमध्ये जे स्टेट गव्हर्नमेंटचे जॉब आहेत मी त्यांच्याबद्दल बोलतो. तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हटलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटला भरपूर, आता माझे पण बॅचमेट्स भरपूर सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत, सिनियर्स सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत, ज्युनियर्स पण आहेत, याचे पण बॅचमेट्स आहेत, भरपूर आहेत. त्यांचा आम्ही वर्किंग एक्सपिरियन्स, त्यांचं जे डेली शेड्यूल बघतो त्या शेड्यूलमध्ये आणि आमच्या शेड्यूलमध्ये बराचसा डिफरन्स आहे. त्यांचं जे वर्किंग लोड कॅपॅसिटी आहे किंवा वर्किंग लोड आहे तो क्वाईट जास्त लेवलचा आहे. त्यांचे वर्किंग डेज महिन्यातून 22 ते 23 वर्किंग डेज राहतात. आणि ते जर आपला आपण विचार केला, स्टेट गव्हर्नमेंटचा विचार केला तर वर्किंग डेज आपले फक्त 16 ते 18 वर्किंग डेज, इन्क्लुडिंग ऑल नॅशनल हॉलिडेज, 2nd, 4th सॅटर्डे अँड संडे. बरोबर. तर या गोष्टीमध्ये तुम्ही पैसा नका बघू. माझं म्हणणं आहे की तुमचं एकमत असं असलं पाहिजे की तुम्ही पैसा जर बघायला गेले ना तर तुम्हाला तुमची लाईफ जगणं ही कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागेल. बरोबर. आणि तुम्ही लाईफ कोणासोबत जगता? तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त कोणासोबत लाईफ जगणार. तुमचे मित्र आहेत पण मित्र सगळे बिझी होतील एका मोमेंट नंतर. मग राहते काय तर तुमची 4 भिंत, तुमचं स्वतःचं घर, तुमची फॅमिली, तुमची गाडी, तुमचा बंगला, विषय संपला. बरोबर सर. तर त्या गोष्टी तुम्हाला जास्त प्रायोरिटाईज करायला पाहिजे आणि मी त्या केल्या. म्हणून माझा व्ह्यू असा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट काही वाईट जॉब नाहीये. जर तुम्हाला तुमच्या लोकॅलिटीमध्ये सेंट्रल जॉब भेटत असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब भेटत असेल तर वेल अँड गुड.
येस सर. त्या गोष्टी भेटणं तुम्हाला म्हणजे तुम्ही असं समजा की तुम्ही मेहनत पण केली आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्हाला तुमच्या लोकॅलिटीत भेटत आहे. पण जर तुमच्या लोकॅलिटीत तुम्हाला राहायचं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या परिवारासहित सोबत एन्जॉय करायच्या आहे, एक लाईफ चांगलं आयुष्य जगायचं आहे, तर मला असं वाटतं की मी ते अनुभवतोय, सेंट्रल गव्हर्नमेंटपेक्षा स्टेट गव्हर्नमेंटचा जॉब इज बेटर. येस. जसं तुम्ही सांगितलं तसं ऐकलं आम्ही, ठीक आहे. तर तुमचं तर छान झालं सर, तुमचं ग्रॅज्युएशन झालं, एक्झाम आली, एक्झाम क्लिअर केली आणि तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला लागून गेले. तुमच्यासारखे माझे पण स्वप्न, ठीक आहे, मला पण स्टेट गव्हर्नमेंटला लागायचंच आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटची जॉब करायची आहे, परंतु जागाच येत नाहीत. मी काय करायचं? आता हा सगळ्यात आपण म्हणू शकतो की नर्सिंग ऍस्पिरंटसाठी किंवा नर्सिंग प्रोफेशनसाठी सगळ्यात मोठा टफ पिरियड हा नसतो की तुम्ही ग्रॅज्युएशन कसं कम्प्लीट. सगळ्यात टफ पिरियड किंवा जे मेंटल प्रेशर, रिअल मेंटल प्रेशर जे चालू होतं तुम्हाला फ्रॉम ऑल डायरेक्शन, ते चालू होतं जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करता. आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर पासूनचा प्रवास ते नोटिफिकेशन येईपर्यंत किंवा कुठल्या एक्झामचं सिलेक्शन होईपर्यंत, जॉईनिंग येईपर्यंत, येस, हा प्रवास खूप जास्त टफ आहे. बरोबर. टफ का आहे? कारण की ऑलरेडी आपल्या अवतीभोवती आपल्याला ग्रॅज्युएशन मध्ये समजते की प्रत्येक स्टेपवर डिस्ट्रॅक्शन्स आहेत. बरोबर आहे सर. आणि डिस्ट्रॅक्शन्स असे आहेत की जे आपल्याला आपल्या गोल पासून किंवा आपल्या रीच पासून ज्या भटकवू शकतात. बरोबर आहे. या पिरियड मध्ये आपल्याजवळ फक्त अभ्यास, बरोबर आहे, आणि घर, या व्यतिरिक्त काय असतं? काहीच नाही. आणि त्या सिच्युएशन्स मध्ये आपल्या नर्व्स होल्ड करणं, त्या गोष्टीला मेंटली सोप करणं, ते आपलं होत नाही आहे. आणि कम्पॅरेटिव्हली आपण कितीही म्हटलं, आपण ऍज अ स्टुडंट म्हणजे हेच प्रोफेशन नाही, ऑल ओव्हर दी वर्ल्ड कंपॅरिझन हे आपल्या सेम एज ग्रुप वाल्यांसोबत डायरेक्टली जरी नसलं होत तरी इनडायरेक्टली आपण करतोच. बरोबर आहे. आणि कधी कधी असं होतं की आपल्या सोबतचेच लोक ज्यांची जॉईनिंग सोबतची, ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण सोबत झालं, ते कधी कधी आपल्यापेक्षा लवकर लागून जातात. बरोबर सर. मग तेव्हा लिटरली डिप्रेशनची सिच्युएशन एका अशा मुलावर येते किंवा मुलीवर येते की ज्याच्याच्यानी एक्झाम क्रॅक होत नाही. बरोबर. तर त्यावेळेस काय करावं, त्या पिरियड मध्ये काय करावं? तर आपण जे म्हणतो ना की बैलाला म्हणा किंवा घोड्याला झापड लावलेली असते. बरोबर आहे सर. आपण जेव्हा शेतात पण काम करतो, बरोबर. बरेचसे ग्रासरूट लेवलवरून आपले व्ह्युअर्स आहेत, तर त्यांच्यासाठी मी हेच सांगेल की झापड लावून काम करा. बरोबर. ध्येय निश्चित करा. येस, तुम्ही तुमचा ट्रॅक एक फिक्स करा. बरोबर आहे. की मला इथून तिथपर्यंत जायचंय आणि मधात जेवढे फाटे फुटतील ना त्याच्याकडे बघू पण नका. बरोबर आहे. कारण की त्या गोष्टी तुमच्यासाठी खूप जास्त डिस्ट्रॅक्शन ठरवू शकतात. आणि त्याच गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला समोर ते लगेच रिअलाइज नाही होत, ते नंतर झाल्यावर रिअलाइज होतं की अरे यार, मी या जागी जर हे केलं असतं तर कदाचित मी या आज सर्व्हिसवर असतो, या पोस्टवर असतो, त्यांना मी दुसऱ्यांना बघतोय, कदाचित आज मी त्या जागेवर. बरोबर. म्हणून हे जे तुमचे लिमिटेशन्स आहेत, हे लिमिटेशन्स तुमचे असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. फोकस्ड माइंड ठेवा, हेड डाऊन, आणि तुम्ही जे रोज करत आलेले आहात तुम्ही ते रोज करा. बरेचसे आपले क्रिकेट फॅन्स आहेत, मी त्यांना हेही सांगतो, एक्झाम्पल देतो. बरोबर. MS धोनी झालेत, विराट कोहली झालेत, हे असेच मोठे नाही झालेले. यांनी काही जगावेगळं केलेलं नाही. आपल्यासारखेच मनुष्य आहेत, फक्त त्यांनी वेगळं काय केलं, जेव्हा त्यांचा टफ पिरियड होता, जेव्हा त्यांचं सिलेक्शन होत नव्हतं, तुम्ही MS धोनीचा पिक्चर बघितला असेल, विराट कोहलींची पण स्टोरीज किंवा त्यांचे भरपूर बायोग्राफीज तुम्ही बघितल्या असतील, तर त्यांनी काय केलं, जे रोज ते करत आले प्रामाणिकपणे, फक्त तेच ते कंटिन्यू 5 ते 10 वर्ष त्यांनी ठेवलं. आणि त्याचा रिझल्ट म्हणून आज ते लिजेंड म्हणून, गोत म्हणून ओळखले. बरोबर. तेच आपल्याला करायचं. काही वेगळं आयुष्यात करायचं नाहीये. काही वेगळं तुम्ही केलं म्हणजे तुम्ही वेगळे दिसाल किंवा वेगळं लवकर तुम्ही अचीव्ह कराल असं काहीच नाही. बरोबर. त्यामुळे ते तुम्ही तुमचा तो टाइम पिरियड आहे, मधातला लॅग फेज ज्याला आपण म्हणू शकतो, बरोबर. लॅग फेज मध्ये आपल्याला काय करायचंय, आपला स्टॅग्नंट ग्राफ मेंटेन ठेवायचा आहे. कशाचा? प्रामाणिक प्रयत्न. बरोबर. ठीक आहे सर, तुम्ही जसं सांगितलं तसं प्रामाणिकपणेचा तो स्टॅग्नंट फेज आहे तो मी मेंटेनही केला. माझं गोल आहे, मी सेट केलं की मला DMR एक्झामच क्रॅक करायची आहे. तर आता जसं एक्झाम रेग्युलर येणारच नाही आणि येत पण नाही, ठीक आहे, तर आता मी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मधून एक्सपिरियन्स घेऊन अभ्यास करायला पाहिजे की बस मी अभ्यासच करायला पाहिजे? आता यात दोन गोष्टी आहेत. भरपूरदा असं होतं की प्रत्येकाची एक आपण जी म्हणतो जी सस्टेनेबल कंडिशन असतात, तर त्या सोशो इकॉनॉमिक कंडिशन असतात, त्या कंडिशन भरपूर जणांना भाग पाडतात की त्यांना अभ्यास करता करता जॉब करावा लागू शकतो. कारण फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी तेवढी. बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे, माझं असं मत आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट
असं नका करू की एक ना धड बाराभर चिंता. बरोबर, तर 100%. आपल्या भाषेत जे आपण म्हणतो की आपण ऍट ए टाइम दोन गोष्टी करणं आणि ऍट ए टाइम ती सेम एनर्जी एका गोष्टीसाठी Yes. युटिलाइज करणं, दॅट क्रिएट्स डिफरन्स. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे फायनान्शियल अनस्टॅबिलिटीज आहेत आपल्या घरात आपल्यासाठी स्वतःसाठी, त्या गोष्टी तुम्ही सहन करा. कारण की कोणालाच बरोबर. तर कोणाला कधी भेटलेलं नाही. कोणत्याच व्यक्तीने, कोणत्याच जगात घडलेल्या मोठ्या व्यक्तीने सगळ्यांना काही चांदीचं सोन्याचं ताट समोर भेटलेलं नाही. बरोबर, त्यांनी कुठे ना कुठे सॅक्रिफाईस केलेलं आहे. 100% सर. आणि मी याची खात्री देतो की तुमचे पॅरेंट्स जे आहेत ते तुम्हाला एवढंही कुठे तुम्हाला अडचण जाईल एवढ्या तुम्हाला कंडिशन मध्ये कधीच पाडत नाही. ते त्यांचं बेस देतात. ते जेवढे होईल तेवढे रिसोर्सेस तुम्हाला प्रोव्हाइड करतात. 100% सर. फक्त तुम्हाला त्या गोष्टींना पेशन्सली, जर कुठली गोष्ट नाही भेटत आहे, कुठल्या गोष्टींचे तुमचे शौक पूर्ण नाही होत आहेत, तर त्या गोष्टी थोड्याशा होल्ड करा, त्या नर्व्स होल्ड करा. आणि जे तुम्ही करत आलाय त्या गोष्टी, एकाच गोष्टीसाठी आपल्याला गोल आहे ना, आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट क्रॅक करायची. मग तुम्ही जॉब का करताय? जॉब करून कोणाचे स्टेट गव्हर्नमेंट क्रॅक आहेत, भरपूर जण आहेत, पण बरोबर. त्यासाठी यू नीड एक्स्ट्रा एफर्ट्स. बरोबर, मग त्यासाठी असं पाहिजे की तुम्ही जॉब करून कंटिन्यू 4 ते 5 तास अभ्यास करता, पण बरोबर. एवढी एनर्जी सस्टेन होईल असं मला वाटत नाही. बरोबर. कारण की प्रायव्हेटचे जॉब शेड्यूल्स किंवा जॉब पॅटर्न मला माहिती आहे किती हार्श जॉब पॅटर्न्स आहेत किंवा बरोबर. किती स्ट्रिक्ट आहेत. त्या गोष्टी तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला 100% कॉन्शियस राहावं लागतं. बरोबर आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की जर तुम्हाला तुमचा असा विचार असेल, आपल्या व्ह्युअर्सचा किंवा बघणाऱ्या सर्व दर्शकांचा असा विचार असेल, तुम्हाला असं वाटतं की मी जॉब करून ह्या गोष्टी क्रॅक करू शकतो, तर बी प्रिपेअर फॉर इट. फर्स्ट ऑफ ऑल की तुम्ही डबल मेहनत घ्यायला तयार आहे. आणि त्या 5 दिवस नाही घ्यायचे, ते तुम्हाला 5 महिने किंवा 1 वर्ष कंटिन्यू त्या गोष्टी सलगरीते बरोबर, सर. करावं लागेल. आणि जर तसं नसेल, तुम्हाला वाटत असेल की नाही मला एकच ट्राय द्यायचा, मनापासून द्यायचा, तर स्टार्टिंग पासनं हा विचार नका करू की माझ्याजवळ पैशांची कमतरता आहे. विचार हा करा की माझ्यामध्ये आतमध्ये नॉलेजची किती कमतरता आहे आणि मी ती कशी अभ्यास करून भरून काढू शकतो. वन टाइम एकाच गोष्टीला फोकस करा, अभ्यास करा आणि एक ट्राय तुम्ही प्रामाणिकपणे देऊन पहा आणि तुमचा रिझल्टच तुम्हाला सांगेल की बरोबर. ही हा जो पॅटर्न फॉलो केलेला आहे तो तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे. बरोबर सर, तुम्ही जसं सांगितलं प्रामाणिकपणे एकाच गोलकडे जा आणि जे तुमची एनर्जी आहे ते 100% एकाच गोलसाठी युटिलाइज करा. ठीक आहे, मी केली, माझी एनर्जी आहे, मी 100% युटिलाइज केली. मला स्टेट गव्हर्नमेंटची जॉबच हवी होती, मी 100% दिलं त्याला. ठीक आहे, 1 वर्ष झालं, पण मी अभ्यास कशासाठी केला होता तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंटसाठी. आता माझ्याकडे डिफिकल्टी आली. ठीक आहे, 1 वर्ष झालेलं आहे, मला समजतच नाहीये. मला आता काही पण चालेल, सेंट्रल गव्हर्नमेंट पण चालेल आणि स्टेट गव्हर्नमेंट पण चालेल, पण मी अभ्यास केला स्टेट गव्हर्नमेंटसाठी. तर आता मी काय करायला पाहिजे? भरपूर जणांचा हा शुभम जो प्रश्न विचारलेला आहे, हा भरपूर जणांचा असा प्रश्न आहे की जे भरपूर असे लोक आहेत की जो ही फिलिंग आतमध्ये दाबून ठेवतो. हा बरोबर, प्रश्न सर. आणि असं समजा की तुमच्या मनातला प्रश्न विचारलेला बरोबर. आहे. खरं तर हा सगळ्यात मोठा डायलेमा असतो प्रत्येकासाठी. स्पेशली आता मी आपल्या महाराष्ट्र कॅडर बद्दल बोलतोय, जे महाराष्ट्राचे नर्सेस आहेत सर्व, की तुम्हाला असं वाटत असेल मी स्टेट गव्हर्नमेंटचा अभ्यास करतोय आणि मी फक्त स्टेट गव्हर्नमेंटचाच अभ्यास केला, अरे मला सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम क्रॅक कशी होणार आहे? बरोबर. स्टेट गव्हर्नमेंट वेगळं, सेंट्रल गव्हर्नमेंट वेगळं. मला एक गोष्ट सांगा, एम्स मध्ये जे नर्सिंगचं ग्रॅज्युएशनचं ट्रेनिंग दिलं जातं, तिथे वेगळे पुस्तकं वापरल्या जातात. नाही. हा, लँग्वेज वेगळी असू शकते, बरोबर. पण तुमचा डेप्थ ऑफ नॉलेज जेवढा तिथे कव्हर होतो तेवढा इथे कव्हर होतो. सेम सब्जेक्ट आहेत, बरोबर, सेम सर. बुक आहेत. मग तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटचा जर मेन स्ट्रीमचा नर्सिंगचा अभ्यास तुमचा पूर्ण झालेला आहे, कोण म्हणतं तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम क्रॅक नाही करू शकत? बरोबर, करू शकतो. तर तुमचा 100% स्टेट गव्हर्नमेंटसाठी नर्सिंगचा अभ्यास झालेला आहे. तर असं समजा की तुम्ही 60 to 70% ऑलरेडी यू आर प्रिपेअर्ड फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम्स. बरोबर. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम नाही म्हणता येईल आपल्याला, आपण अपडेट कुठे करू शकतो त्या गोष्टीसाठी. बरोबर. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा जर पेपर पॅटर्न तुम्ही पाहिला, आता प्रत्येक ट्रेंडिंग पेपर पॅटर्न जो आहे ती सिनेरिओ बेस्ड प्रश्न, ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न, 1 लाइनर्स कडे कमी भर दिला जातो. 3 to 4 लाइनर्स म्हणा किंवा केस स्टडी म्हणा, यावर जास्त भर दिला जातो बरोबर. एम्सच्या प्रश्नांमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्समध्ये. तर त्या गोष्टीचा तुम्हाला फक्त एक थोडासा डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल असं मला वाटतं. तर त्या गोष्टींसाठी ज्या मेन 1-2 बुक्स आहेत, जसं की आता मी बुक्स पण स्पेसिफाय करतो. बरोबर. स्टेट गव्हर्नमेंटसाठी बेस्ट बुक आहे PR यादव व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2. पाहून टाका. बरोबर. मी हे माझ्या व्हिडिओत पण, माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर पण भरपूरदा हा शब्द बोलतो की बरोबर. पाहून टाकाचा अर्थ काय. तर ते टिप ऑफ टंग झाली पाहिजे, कारण की बरोबर. बेसिक कॉन्सेप्ट सगळे या 2 बुक मध्ये आहेत, व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2. व्हॉल्यूम 1 इज ऑल थेरॅटिकल पार्ट
आणि व्हॉल्यूम टू तुम्हाला सगळे एमसीक्यूज त्या बेसचे सगळे एमसीक्यूज तुम्हाला ते कव्हर करतो. तर त्या जर 2 बुक जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर यू आर डन फॉर स्टेट गव्हर्नमेंट. आता इथे जास्त एफर्ट लावायचं का गरज आहे? तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट पण क्रॅक करायची असेल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये टॉप रँकिंग्स मध्ये यायचं तर यू प्रिफर टार्गेट हाय. टार्गेट हायचं जे रिसेंट एडिशन आहे त्या गोष्टीमध्ये टार्गेट हाय मध्ये जे पहिल्या पेज पासून एनेक्शन्स आहेत तर शेवटच्या पेज पर्यंत जेवढेही सॉल्ड पेपर्स आहेत प्रिव्हियस इयर PYQ त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं झाल्याच पाहिजे. मी ह्या गोष्टी कशासाठी सांगतोय परत एकदा लक्षात घ्या. स्टेट गव्हर्नमेंटला टॉप रँकिंग्स मध्ये यायसाठी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रिपरेशन. बरोबर सर. अजून एक ऍडव्हान्स लेवलवर तुमचं म्हणणं आहे की ठीक आहे माझी PR यादव पण झाली, टार्गेट पण झाली, आता काय करू? एक्झामला टाइम आहे आणि मला असं अजून पण कॉन्फिडन्स नाही आहे की मी अजून काय करू शकतो किंवा अजून त्यात अपग्रेडेशन कसं आणू शकतो. इनसिक्युरिटीज आहेत मला. बरोबर. तर त्यासाठी तुम्ही एनक्लेक्सचं सॉन्डर्स जे पुस्तक आहे रिसेंट एडिशन, बहुतेक 4th की 5th एडिशन त्याचं रिसेंट बरोबर आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. त्यातले तुम्ही जे हाय एल्ड क्वेश्चन्स आहेत किंवा जे स्किल बेस्ड अप्रोच वाले क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा त्या पॅटर्नचा पण तुम्हाला एक आढावा येऊ शकतो की नाही ह्या पण गोष्टी मी करू शकतो. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये या व्यतिरिक्त काही अजूनपर्यंत नवीन इंट्रोड्यूस झालेलं नाहीये कुठलं. म्हणून जर तुम्ही एवढं जरी केलं तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी स्टेट गव्हर्नमेंटचा स्टुडंट आहे की मी स्टेट गव्हर्नमेंट जॉब ऍस्पिरंट आहे तर मी सेंट्रल गव्हर्नमेंट करून येतो. निश्चितच तुम्ही क्रॅक करा. थँक्यू सर. तुम्ही आमच्या व्ह्युअरला आणि सबस्क्रायबरला खूप छान माहिती दिली. तर आता तुम्ही जम्प केलीच आहे अभ्यास सेशनला, तर मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो इच्छितो की तुम्ही अभ्यास कधीपासून स्टार्ट केला? मी अभ्यास जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी 1 वर्ष काहीच केलं. खरं सांगायचं झालं ठीक आहे. आजच्या लोकांची त्याची मेंटॅलिटी नाही आहे. आजचे जे स्टुडंट्स आहेत अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि ते पॉसिबल पण नाही. पॉसिबल नाहीये कारण की जेवढी कॉम्पिटिशन पण वाढलेली. बरोबर. प्रचंड कॉम्पिटिशन. त्यामुळे तुम्ही तो टाइम स्पॅन तेवढा देऊ नाही शकत. बरोबर. पण मी माझं सांगतोय की मी 1 वर्ष गॅप दिला. 1 वर्ष गॅप दिल्यानंतर कुठे ना कुठे रिअलाइज झालं की नाही आपलं ग्रॅज्युएशन यात झालेलं आहे. बरोबर. आपण काही ना काही या गोष्टीमध्ये अचीव्ह करायला पाहिजे. कुठे ना कुठे एक स्टँड आउट आपण आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी दिला पाहिजे की पोरांनी या गोष्टीमध्ये ग्रॅज्युएशन करून काय. बरोबर. त्या गोष्टी रिअलाइज झाल्या आणि जवळपास 1 वर्षानंतर माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2021 जवळपास 2022 ला स्टार्टिंग फेज मध्ये माझा अभ्यास स्टार्ट केला. आणि अभ्यास स्टार्ट केला मी काही असं नाही सांगतोय की मी दुसरे व्हिडिओज बघितले किंवा मी कोणाचा अनुभव घेतला आणि मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही PR यादव वाचा आणि टार्गेट वाचा. ते मी केलं. मी केल्यानंतर जे मी काही अचीव्ह केलं तोच अनुभव मी तुमच्या समोर. बरोबर आहे सर. काही वेगळं नाही आहे किंवा याच्यात काही वेगळी फोल्डणी नाही घातलेली की असं करा तसं करा म्हणजे असं. रिअलिटी बेस्ड स्टोरी आहे. रिअलिटी बेस्ड स्टोरी आहे. जे मी केलं तेच तुम्हाला सांगतोय. आणि सर्वजण म्हणजे नियर अबाउट 95 to 100% लोक हेच करतात. बरोबर. जर तुम्ही हे विचार करत असाल की कुठला फ्रेशर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट लागतोय म्हणजे त्यांनी डायरेक्ट सॉन्डर्स हातात घेतली किंवा डायरेक्ट त्यांनी हे हातात घेतलं, काही नाही. त्यांचं पहिलेपासून फिक्स असतं. PR यादव व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 टार्गेट आहे या गोष्टींपासूनच बेसिक ते सगळे स्टार्ट. त्यामुळे मी पण तसाच माझा स्टार्ट केला. PR यादव व्हॉल्यूम 1 पूर्ण थेरॉटिकल आधी पूर्ण कम्प्लीट केलं. त्यानंतर PR यादवचेच त्या टॉपिकशी रिलेटेड जे MCQs आहेत. माझा फक्त स्टडी पॅटर्न मध्ये भरपूर जणांचं व्हेरिएशन असू शकतं. मी माझा स्टडी पॅटर्न तुम्हाला सांगतो की मी जर एक टॉपिक PR यादव मधला वाचला तर मी त्याच टॉपिकचे तेव्हाच MCQ सॉल्व्ह करतो. आणि रिलेटेड टू दीज MCQs जे PYQ झालेले आहे ते तिथल्या तिथेच अंडरलाईन करून त्या गोष्टींना गो थ्रू जाईल. कारण की ह्या गोष्टी काय करतात की आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठलीही गोष्ट रिसेंटली वाचली तर त्या गोष्टीबद्दल आपण माइंडमध्ये आपण अनलॉक झालेलो असतो. लॉक नसतो, ब्लॉक नसतो. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच सगळ्यात जास्त जेव्हा कव्हर करता येईल, जेवढ्या कव्हर करता येईल तेवढ्या तुम्ही तेव्हा कव्हर करायला पाहिजे. बरोबर. तो टॉपिक वाचला, त्या टॉपिक बद्दलचे जेवढेही MCQ तुमच्या जवळ येत असतील किंवा मला वाटते की ह्या गोष्टी येऊ शकतात तर मी तेव्हाच्या तेव्हा कव्हर केले. देन मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट टॉपिक. म्हणजे असं नाही केलं की अर्धा सोडला एक टॉपिक आणि मग दुसऱ्या टॉपिकवर डायरेक्ट जम घेतात. त्याला ठीक आहे माझं रेस्पिरेटरी वाचायचं मन नाही झालं आणि लगेच मी CVTS वर शिफ्ट झालो, असं मी नाही केलं. एक टॉपिक हातात घेतला त्याला पूर्णपणे सॉल्व्ह केल्याशिवाय आधी वाचून कन्सेप्ट क्लिअर करून नंतर MCQ सॉल्व्ह करू. बरोबर सर. तो जेव्हा क्लिअर झाला मला सॅटिस्फॅक्शन भेटलं की नाही आता यातला कुठलाही क्लिनिकल बेस्ड अप्रोच क्वेश्चन जरी आला तरी आय हॅव दॅट ॲबिलिटी की मी तो समजू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. तोपर्यंत मी समोर उडी नाही. बरोबर सर. थँक्यू. हे सर्व ठीक आहे सर.
आजचा असा जो नर्सिंग ऍस्पिरंट स्टुडंट आहे त्याने आपली एक्झामची प्रिपरेशन केव्हापासून स्टार्ट करावी, बिगिनिंग कधी स्टार्ट करावी? आता हा जर आपण थेरॉटिकल आस्पेक्ट जर घेतला या गोष्टीचा की एक्झामची प्रिपरेशन कधीपासून स्टार्ट करावी, बरोबर सर. तसं जर बघितलं शुभम तर तू पण क्लिनिकल प्रॅक्टिस बरोबर. केली, मी पण क्लिनिकल प्रॅक्टिस बरोबर केली. तुला ग्रॅज्युएशन जीएमसी नागपूर तिथे प्रचंड एम्फसाइज केला जातो तुमच्या क्लिनिकल बेस्ड प्रॅक्टिसवर. माझं असं मत आहे, मला त्या गोष्टी रिअलाइज नाही झाल्या पण मला आता रिअलाइज होत आहे म्हणून मी तुला सांगतो बरोबर. की तुमचं एक्झामचं प्रिपरेशन हे तुमच्या फर्स्ट इयर पासून चालू होतं. फर्स्ट इयर पण ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये पहिलं पाऊल टाकता त्यावेळेस पासून त्यावेळेस पण त्या गोष्टी आपल्यासाठी अननोन असतात. आता तरी नोंद झाल्यात की फर्स्ट इयरच्या पोराला ऑलरेडी माहित असते की अरे यार हे नॉर्सेटचा जॉब आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. पण आपल्या त्यावेळेस माहितीच नव्हतं. कंडिशन अशी होती की आपल्याला फोर्थ इयर नंतर माहिती झालं की अरे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावं लागतात. आपण एक्झाम्स असतात, आपण हे देऊन क्रॅक करून जॉबला लागू शकतो. बरोबर. तर ह्या गोष्टी मला कुठे ना कुठे अशा आता रिअलाइज झाल्या. फक्त आपला जो अप्रोच राहा सिरियस बेस्ड अप्रोच फर्स्ट इयर पासून, कारण की आपण ऍट दी मोमेंट त्या मोमेंटला जगत असतो. आपण पुढचा विचार करून ती मोमेंट जगत. बरोबर. आणि जर पुढचा विचार नाही करत ती मोमेंट जगली तर आपण ऑब्विस आहे की त्या गोष्टींना लाईटली घेतो. बरोबर. जे की आपण स्वतः अनुभवलेलं आहे. बरोबर. पण त्या गोष्टी कुठे ना कुठे झाल्यावर रिअलाइज होतात की तुमची जेव्हा पहिली पोस्टिंग हॉस्पिटलला लागते त्या पहिल्या पोस्टिंग पासनं तर तुम्ही शेवटचा पेपरचा शेवटचा प्रश्न देईपर्यंत तुमचा हा प्रिपरेशन टाइम आहे एक्झाम. तर तुम्ही मला एक एक्झाम्पल सांगू शकाल का की हॉस्पिटलमध्ये पाय टाकल्याबरोबर प्रिपरेशन कशी स्टार्ट होते किंवा कशी करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचा आपला माइंडसेट आहे. फर्स्ट इयरला कदाचित तुमचा माइंडसेट तेवढा डेव्हलप नसतो, कारण की नवीन हवा असते, नवीन वातावरण असते. त्यामुळे आपण असं आहे की बाबा सगळं नवीन आहे, चला पहिले एन्जॉय करू. आपण घराच्या दूर आलेलो आहे, आपली मित्र कंपनी नवीन बनलेली. पण ह्या गोष्टी तर होतच राहतील, ह्या गोष्टी सर्व होतात. पण त्यासोबत तुमचा अप्रोच कसा असायला पाहिजे तुमच्या अकॅडमिक्ससाठी. तुम्ही हॉस्पिटल पोस्टिंग जेव्हा तुमच्या फर्स्ट इयर पासून, आता आपल्या प्रोफेशनला फर्स्ट इयर पासून क्लिनिकल बेस्ड, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा तिथे जाता फर्स्ट इयरला आपण व्हायटल्स घेतो मोस्ट प्रॉबेबली. व्हायटल्स त्यानंतर आपण इन्व्हेंटरीज बघतो, मेडिसिनच्या सर्जिकल इन्व्हेंटरी, मेडिसिन इन्व्हेंटरी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तेव्हा आपण असं करतो की अरे काम आहे म्हणून करायचं. बरोबर. पण त्याच जर त्या गोष्टी आपल्याला आपले ट्युटर्स, आपले एपीज, आपले लेक्चरर्स आपल्याला सांगतात की तुम्ही एक डेली डायरी मेंटेन ठेवा फर्स्ट इयर पासून तर फोर्थ इयर पर्यंत. का ठेवायला सांग? तुम्ही काय काम केलं आणि त्या कामात तुम्ही काय शिकले की त्याच्यात रोजचं नोट डाऊन पाहिजे. इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन इम्पॉर्टंट पॉईंट्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा इम्पॉर्टंट कुठली गोष्ट तुम्ही शिकले, नवीन काहीतरी शिकली, ते तुमचं नोट डाऊन पाहिजे. का नोट डाऊन पाहिजे? त्या गोष्टी आम्हाला आता समजतात आणि त्या गोष्टी आम्ही तुम्हाला याच्यासाठी शेअर करतोय की जर तुम्ही त्या गोष्टी फर्स्ट इयर पासून केल्या तर तुम्हाला स्वतःला तुमच्या नॉलेजमध्ये अपग्रेडेशन आणि डिफरन्स हा फोर्थ इयर पर्यंत तुम्हाला दिसून येईल. बरोबर. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर फर्स्ट इयर मध्ये आपण सगळ्या टॅबलेट्स पाहतो, सगळे इंजेक्शन पाहतो, जसं की टॅबलेट पीसीएम झाला. आता तुम्ही सरळ सरळ तिथेच जर तो अभ्यास केला काय पीसीएम हे टॅबलेट आहे, त्याचा अँटीडोट काय एन ऍसिड, हा जर अभ्यास तुम्ही तिथेच फर्स्ट इयरला बरोबर तर तुम्हाला काय गरज आहे फोर्थ इयर नंतर टार्गेट हाय उचलून वाचायची की बाबा ड्रग ऑफ चॉईस याची काय आहे, पीसीएम ची अँटीडोट काय आहे. तुम्ही ऑलरेडी ते फर्स्ट इयरला केलेलं आहे. एका रिडिंग मध्ये होऊन जाईल, तुम्हाला. आणि एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, सिनॅरिओ बेस्ड अप्रोच तुमच्या लाईफ मध्ये जेवढा तुम्ही स्वतः ऑब्झर्व करून ऍब्सॉर्ब करू शकता तेवढा तुम्ही करा. कारण की थेरॉटिकल नॉलेज हे तर आहेच, अटमोस्ट आपल्याला ऍट दी लेवल आपल्याला थेरॉटिकल नॉलेजच घेणं आहे, जिथे आपल्याला प्रॅक्टिकल अप्रोच नाही समजलं. बरोबर. पण ते सेकंडरी ठेवा. जेवढं तुम्ही क्लिनिकल बेस्ड शिकू शकता, डायग्नोसिस शिकू शकता, प्रोसिजर शिकू शकता, त्यानंतर तिथल्या मेन इमर्जन्सी काही ट्रायड्स आहेत किंवा तिथल्या प्रोसिजर्स आहेत त्या शिकू शकता, त्या तुम्ही क्लिनिकली शिका. कारण की ज्या गोष्टी तुम्ही बघता आणि ज्या बघून करता त्या गोष्टी जेवढ्या तुमच्या पक्क्या लक्षात राहतात ना तेवढ्या गोष्टी तुम्ही थेरॉटिकली वाचाल तर ते कधी ना कधी फेड होऊन जाईल. बरोबर. तुम्ही तेच जर एखादी केस पाहिली, टिपिकल केस पाहिली, ओपी पॉइझनिंगची केस पाहिली, सीओपीडीची केस पाहिली, जर तुम्ही केस पाहिली, त्याची केस स्टडी घेतली, त्याची केस हिस्ट्री घेतली, जे की आपल्याला फर्स्ट इयर सेकंड इयरला घ्यायला लावतं नर्सिंग केअर प्लॅन, ते जर तुम्ही प्रामाणिकपणे घेतली ना तर त्यातले क्लिनिकल साइन अँड सिम्पटम्स आहेत, काही क्लिनिकल सिग्निफिकन्स आहेत पर्टिक्युलर केसेसचे, ते तुम्ही आयुष्यभर विसरणार. हा अप्रोच खूप महत्वाचा आहे. मला वाटतं त्या अप्रोच साठी तुम्हाला कुठे ना कुठे अकॅडमिक्स मध्ये फर्स्ट इयर पासून सिरियस होणं आवश्यक आहे.
आणि हाच अप्रोच तुम्हाला कुठे ना कुठे एक्झाम मध्ये कामात येईल असं मला सर हे जे सांगितलं हे सर्व ठीक आहे, बरोबर आहे सर. आणि जर एंट्रन्स एक्झाम साठी ज्यावेळेस आपण प्रिपेअर करतो त्यावेळेस आपण एखाद्या लेक्चरवर किंवा व्हिडिओ बेस्ड लेक्चरवर किंवा सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे की व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे? तर यासाठी सगळ्यात मोठा अप्रोच मी एक नर्सिंग ऍस्पिरंटला देऊ इच्छितो की त्यांनी सगळ्यात आधी स्वतः काय करायचंय एक प्लॅन ऑफ ऍक्शन त्याचा रेडी केला पाहिजे. बरोबर. असं नाही की आम्ही सांगतोय की पी आर यादव व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 वाचायचा, मी वाचला मग वरते पाहायचं म्हणायचं पुढे काय. बरोबर. अशाने काय होणार? कारण की तुम्हाला नेक्स्ट स्टेप तुमची ऑलरेडी फर्स्ट स्टेप घ्यायच्या आधी रेडी असली पाहिजे. त्यासाठी तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन एक असणं गरजेचं आहे. तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आधी. त्यानंतर अजून एक प्रश्न म्हणजे हा की सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं की आपण बेसिक कन्सेप्ट आपल्या त्या मेन स्ट्रीम साठी किती क्लिअर. बरोबर सर. जर बेसिक कन्सेप्ट तुमच्या नर्सिंग साठी क्लिअर असतील तर तुम्हाला आपोआप एक वे भेटतो की आता कुठल्या टॉपिक मध्ये आपल्याला ऍडव्हान्समेंट हवी आहे, कुठला टॉपिक आपल्यासाठी एवढा पुरेसा आहे की आपण या टॉपिकवर आपण एक्झाम साठी प्रिपेअर आहोत. या गोष्टीसाठी भरपूर जणांचा असा एक अप्रोच असतो की भरपूर जणांना थेरॉटिकल नॉलेज पेक्षा व्हिडिओज किंवा लेक्चर्स थ्रू जास्त अक्युम्युलेशन किंवा जास्त नॉलेज ते आत्मसात करतात किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन ग्रास्पिंग जास्त चांगलं होतं व्हिडिओज आणि लेक्चर्स मध्ये. मी काही त्या गोष्टीच्या विरोधात नाहीये. प्रत्येक जण कुठे ना कुठे, मी सुद्धा माझ्या आयुष्यात किंवा प्रिपरेशन करताना यांनी पण कुठे ना कुठे एक लेक्चर्सचा म्हणा किंवा एक गायडन्सचा म्हणा तो एक आधार घेतलेलाच आहे. तर तो आधार तुम्हाला जेव्हा गरजेचा वाटतो की इथे माझे कन्सेप्ट क्लिअर नाही होत आहे तर कुठले तरी असे चांगले लिगल रिसोर्सेस किंवा ऑथेंटिक रिसोर्सेस आहेत त्या गोष्टींना तुम्ही जास्त भर दिला पाहिजे. त्या लेक्चर्सला तुम्ही जास्त भर दिला पाहिजे. आणि त्या लेक्चर्स वरून कधी कधी असं होतं की ज्या गोष्टी आपण वाचून पण समजत नाहीत त्या गोष्टी एकदा बघून समजून जातात. तर त्या गोष्टी पण तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. नेसेसरी नाहीये की तुम्ही फक्त थेरॉटिकल मी आता बुक घेतलं, बुक सोडून दिलं आणि फक्त लेक्चरच करत बसलो, तशाने तुमचा अभ्यास होईलच असं नाही. बरोबर. तुम्हाला सायमल्टेनियस कुठे ना जिथे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही होतात तिथे तुम्ही लेक्चरचा रेफरन्स घ्या, व्हिडिओचा रेफरन्स घ्या, ऑथेंटिकेट व्हिडिओज. आणि जिथे होत आहेत कन्सेप्ट तिथे तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएट करून सेल्फ स्टडी करून त्या गोष्टी स्वतः सॉल्व्ह करतात. त्या गोष्टीत तुमचा थेरॉटिकल अप्रोच इज बेस्ट. बरोबर सर. अवश्य सर. जसं तुम्ही सांगितलं आहे तसं रेप्युटेड इन्स्टिट्यूट किंवा रेप्युटेड लेक्चर बघा आणि त्यानंतर तुमचा कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर सेल्फ स्टडीकडे किंवा कुठलंही एक रेप्युटेड बुक आहे त्याच्याकडे वळा. बरोबर सर. तुमचं ग्रॅज्युएशन कॉलेज ऑफ नर्सिंग GMC नागपूरमधून झालेलं आहे. तर असं ऐकलं आहे की तिथला रिझल्ट आहे तो 100% आहे. तिथल्या बॅचेस गव्हर्नमेंट जॉबला किंवा सरकारी नोकरीला लागून जातात. असं काय रहस्य आहे सर तिथल्या मातीत? तिथलं रहस्य काही अशी काही जादूची छडी नाहीये. GMC नागपूरचे सगळे जे पण अल्युमिनीज आहेत ते सगळे आता मोस्ट ऑफ जण, जवळपास सर्वच जण गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सला त्यांची सर्व्हिस देत आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गोष्टीसाठी मी क्रेडिट या जागेलाच दिली. सगळ्यात महत्वाचं कारण की या जागेत जे वाईब्स किंवा जे वातावरण आपण इथे फर्स्ट इयर मध्ये आल्यापासून क्रिएट झालेलं आहे ते गायडन्स अँड काउन्सिलिंग ज्या वेळेस जेवढं भेटायला पाहिजे त्या प्रमाणात तेवढं इथे भेटतं. म्हणून या गोष्टींचा रिझल्ट म्हणून आज तुम्ही GMC नागपूरचा किंवा मुलगी म्हणा मला कुठल्या ना कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये ऑल ओव्हर इंडिया सापडणार म्हणजे. बरोबर सर.